श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्रवणावरनं घरी आल्या आल्या जाम भूक लागली होती बघा. स्वयंपाक तर सासूबाईंनी बनवून ठेवला होता. मग काय, गरमागरम बाजरीची भाकरी, लाल तापलेलं दूध आणि ठेचा दिला की याच्यावर ताव. पोट भरून जेवण तर झालं होतं, पण अजून थोडीफार कामं शिल्लक होती. म्हणून लगेच किचन स्वच्छ करायला घेतलं. किचनमध्ये झाडू मारून स्वच्छ करून घेतलं की पाणी पण चालू झालेलं होतं. म्हणून म्हणलं लगेच झाडांना पाणी पण घालून घ्यावं. थंडी जरी असली तरी झाडांना रोज पाणी घालायला लागतंय बघा. कारण ऊन पण भरपूर पडतंय, त्याच्यामुळं झाडं लगेच सुकल्यासारखी होत नाही. आणि झाडांना पाणी घालून लगेच अंगणात पण पाणी मारून घेते म्हणलं हातासारखं. अंगणात रोजच्या रोज पाणी मारलं ना तर घरात धूळ जरा कमी येते, नाहीतर सगळी धूळ घरातच उडती बघा. म्हणून मी अंगणात रोज पाणी मारते. बेडरूममध्ये डोकावून बघितलं तर एवढा सगळा पसारा बेडरूममध्ये पडलेला होता. मग काय, पटकन सगळी बेडरूम स्वच्छ करायला घेतली. होय बघा कशी डोकावून बघते मम्मी काय करते म्हणून, कारण मी तिला ओरडत होते म्हणून ती बघत होती माझ्याकडे. आल्या आल्या तर फ्रेश झाले होते, पण एवढं सगळं कामं करून अजून थकल्यासारखं झालं. म्हणून म्हणलं अजून एकदा फ्रेश होते, म्हणजे जरा माझा मूड चांगला होईल. श्लोकला ना आज हे कानाला लावायला आणलंय बघा. परवा ओवीला आणलं होतं, पण त्याला आणायचं राहिलं होतं. मग काय, त्याला पण आणलं. याचा कलर तर मला जाम आवडला बरं का. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुरीच्या शेंगा तर कालच्यापासून उकडून ठेवल्या होत्या बरं का, पण मी अजून त्या खाल्ल्याच नव्हत्या. म्हणून म्हटलं चला आता सगळी कामं झाली आहेत तर मस्तपैकी ओवी मॅडमचा अभ्यास घेत तुरीच्या शेंगा खाते. तुम्हाला उकडलेल्या तुरीच्या शेंगा आवडतात का ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा.